नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक या मार्गावरती. आज या मार्गाचं उद्घाटन झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन झालं. आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींना गती देणारा हा मार्ग आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे नव्या उंचीवर पोहोचतोय. केवळ वाहतूक सुलभ करण्यापुरता मर्यादित न राहता हा प्रकल्प राज्याच्या व्यापक विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा हा महामार्ग दररोज हजारो वाहनांची वाहतूक सांभाळतो. मात्र बोरघाट परिसरातील तीव्र वळण, चढ उतार, पावसाळ्यातील दरडी कोसळण्याचे प्रकार आणि त्यामुळं निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही वर्षानुवर्ष मोठी समस्या राहिली. या अडचणींवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. 29 ऑगस्ट 2018 रोजी या महत्वाकांक्षी योजनेला शासनाची मंजुरी मिळाली. सुमारे 7,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प भौतिकदृष्ट्या पूर्ण होऊन त्यावर आता प्रत्यक्षपणे वाहतूक सुरू झाली आहे. काय आहे की या ठिकाणची भौगोलिक रचना आणि उंची तसंच पर्जन्यमान सगळं बघता खूप आव्हानात्मक होतं, पण त्या सगळ्या आव्हानांवर आम्ही सगळ्यांनी मात करत हा एक छान प्रोजेक्ट असा उभा करण्यात आलेला आहे. आता आपण मिसिंग लिंकच्या सुरुवात करतोय. या प्रकल्पांतर्गत खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन सरळ मार्ग तयार करण्यात आला. एकूण 19.84 किलोमीटर लांबीच्या या मार्गात 5.86 किलोमीटर अंतरावर जुन्या रस्त्याचे 6 पदरीकरण करून 8 पदरीकरण करण्यात आलंय, तर उर्वरित 13.3 किलोमीटर पूर्णपणे नवीन मार्ग आहे. या नव्या मार्गामुळे प्रवासाचं अंतर 6 किलोमीटरनं कमी होणार असून तब्बल 20 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेसवे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होतोय. मिसिंग लिंकसह वेळ आणि इंधन वाचवणारा सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. मिसिंग लिंक जगातील सर्वात रुंद अर्थात 23.5 मीटर रुंद हा बोगदा असणार आहे. लोणावळा तलावाच्या 180 मीटर खालून खोदलेला बोगदा या ठिकाणी आहे. 650 मीटर केबल स्टेड ब्रिजसह भारतातील सर्वात उंच म्हणजेच 182 मीटर उंचीचे हा पूल आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झालेला हा मिसिंग लिंक प्रकल्प. मिसिंग लिंक प्रकल्प मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या घटवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. या प्रकल्पात 2 समांतर बोगदे, पहिला बोगदा 1.64 किलोमीटरचा आणि दुसरा बोगदा आहे तो 8.92 किलोमीटरचा अर्थात साधारण 9 किलोमीटर पर्यंत. भव्य हायडक्ट यांचा यामध्ये समावेश आहे. या मार्गावरती वाहनांचा वेग ताशी 120 किलोमीटर पर्यंत असू शकतो. सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञान या प्रकल्पामध्ये वापरण्यात आलंय. बोगद्यांमध्ये वॉटर मिस्ट अग्निशामन प्रणाली, स्कॅडा आधारित नियंत्रण, ANPR कॅमेरे, व्हॉइस इव्हॅक्युलेशन सिस्टीम, आधुनिक वायू विजन व्यवस्था आणि SOS सुविधा बसवण्यात आल्या. या सर्व प्रणालींमुळे अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणं शक्य होणार आहे. या मिसिंग लिंक वरून जाताना प्रवाशांनी काळजी घेतली पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी देखील केलेलं आहे. मिसिंग लिंक वरून
मी उन्मेष खंडाळे, कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह माय महानगर लाईव्ह मुंबई.